हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, आज मी घेऊन आले आहे माझ्या पती परमेश्वरसाठी एक गिफ्ट। हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते, तर मी हे अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे की यामध्ये मी माझ्या पती परमेश्वरसाठी काय मागवले आहे। तर माझे नाव सेजल जाधव आहे आणि हा माझा चॅनल आहे ज्याला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करू शकता। तर सुरुवातीपासून सुरू करूया। तर हे मी घेतले आहे माझ्या मिस्टरांसाठी प्रोडक्ट, ज्याने माझ्या पतीच्या दाढीच्या मिशीचे केस एकदम शाईन करतील यासाठी। तर बघू शकता द मॅन कंपनीचा हा बॉक्स आहे आणि यामध्ये मेन्स ग्रूमिंग प्रोडक्ट आहे, जो कसा आहे तो मी इथे सांगणार आहे। या प्रोडक्टने दाढी मिशा यांची चांगली वाढ तर होणारच आणि मस्त पण दिसणार, अशी चमचम शाईन करणार। चला आपण करूया याला अनबॉक्सिंग आणि यामध्ये काय काय मिळाले ते पाहू। तर यामध्ये मला मिळाले आहेत ब्लॅक कलरचे 3 बॉक्सेस। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा बरं का, कारण मी हे माझ्या मिस्टरांच्या दाढीला लावून दाखवणार आहे आणि त्यांना हे गिफ्ट कसे वाटले तेही तुम्हाला दाखवणार आहे। द मॅन कंपनीचे हे प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये मला एक शॅम्पू, एक बेड ऑइल आणि एक बेड वॅक्स मिळाले आहे। तर पहिल्यांदा हे मी का मागविले आहे ते सांगते। तर यामध्ये बदाम आणि थाईम तेलाचे मिक्सचर आहे, जेणेकरून दाढीचे केस स्मूथ राहतात आणि दाढी वाढते, दाढीचे केस वाढतात, मिशीचे केस वाढतात। तर हा आहे शॅम्पू। तर हे नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनलेले आहे, टॉक्झिन फ्री आहे आणि हे वापरायचे कसे ते मी सांगते। तर पहिल्यांदा दाढीचे केस ओले करायचे, नंतर थोड्याशा अमाऊंटमध्ये दाढीच्या केसांना हळूवारपणे मसाज करून लावायचे आणि 30 ते 45 सेकंदामध्ये धुवून टाकायचे, जेणेकरून तुमचे दाढीचे केस स्मूथ होतील। दुसरे आहे बेड ऑइल, जे दाढीच्या केसांची चांगली ग्रोथ होण्यासाठी आहे, ज्याचा उपयोग तुम्ही या तेलाचे 4 ते 5 ड्रॉप तुमच्या तळहातावर घेऊन दाढीच्या मिशीच्या केसांना चांगल्या प्रकारे मसाज करून लावता येते। यामध्ये बदाम आणि थाईम तेलाचे मिश्रण आहे आणि याचा वासही सुगंधित। तिसरे आणि लास्टचे आहे बेड वॅक्स। तर याचा उपयोग दाढीचे व मिशीचे केस सेट करण्यासाठी होतो। याला कसे वापरायचे ते मी सांगते। तर पहिल्यांदा थोडेसे वॅक्स तळहातावर घेऊन दोन्ही हाताने रब करून या वॅक्सला थोडेसे तळहातावर वम करायचे, त्यानंतर वाळलेल्या दाढीवर अप्लाय करायचे, जेणेकरून तुमचे दाढीचे केस एकदम सेट राहतील।